नमस्कार. मुकेश सुर्डे ब्लॉग चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत. एका दुःखद आणि दुर्दैवी घटनेबद्दल बोलणार आहोत, जी की ती नुकतीच अहमदाबाद गुजरात येथे घडलेली आहे. दिनांक 12 जून 2025 वार गुरुवार, वेळ दुपारी 1:38 सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अहमदाबाद ते लंडन साठी विमान सज्ज. जवळपास 242 प्रवासी त्यामध्ये भरलेले. प्रत्येक जण आपल्या आपल्या कामासाठी वेगवेगळे स्वप्न घेऊन लंडनला जाण्यासाठी तयार होते. पण कोणालाच काय माहीत नव्हतं की थोड्या वेळात काय घडणार आहे ते. तर विमान उडान घेताच, जवळपास उडान घेतलं विमानानं. उडान घेताच पायलटला असं कळलं की विमानामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. म्हणजे ते विमान वर जाताच त्याला जे पाहिजे तो स्पीड त्याला भेटला नाही वर जाण्यासाठी. पण तरी वर गेल्यानंतर त्याला थांबण्याला पर्याय नव्हताच, कारण वर उडल्याशिवाय त्याला दुसरं काही ऑप्शन नव्हतं. त्यावर ते तसंच पुढे गेले. ते पायलटलाही कळून चुकलं होतं की काहीतरी दुर्घटना अघटित घडणार आहे. जेवढं होईल तेवढं त्यांनी गावाच्या बाहेर नेण्याचा त्या पायलटनं प्रयत्न केला, पण काळात हे मंजूर नव्हतं आणि ते विमान एका मेडिकल कॉलेजवर जाऊन कोसळलं. आणि त्याच्यामधले जवळपास 242 पैकी 241 प्रवासी जळून खाक झाले. आणि ज्या ठिकाणी ते विमान कोसळलं ते मेडिकल कॉलेज होतं. त्या ठिकाणचे त्या परिसरातले जवळपास 38 लोक पण मृत झाले. त्या मृतामध्ये जवळपास लहान लेकरं, मोठे, वयस्कर सगळेच होते. फार हळहळ व्यक्त केली जात आहे आणि माझ्याकडूनही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर त्याची आत्म्यास शांती देवो. आणि या सर्व घटनेची चौकशी चालू आहे की हा अपघात कशामुळे घडला, काय नाही. तसेच एअर इंडिया आणि सरकारने पण याला त्यांच्या कुटुंबियांना संवेदना व्यक्त करत त्यांच्या कुटुंबियांना हवी ती मदत करण्याचे आश्वासन दिलेले आहे. तसेच टाटा समूहाने पण दिलेले आहे. पुन्हा एकदा मी त्यांच्या परिवाराबद्दल संवेदना व्यक्त करतो. या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हे जे 242 पैकी 241 गेले, पण त्यामधलं एक कसं वाचला याबद्दलचा पुढचा व्हिडिओ मी पुढे बनवणार आहे. ते पण एकदा पहा. धन्यवाद.